Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn current electricity. In this current electricity, we have to learn here system of resistors and effective resistance. This is our video number 3, lesson number 3, current electricity standard 9th science and technology. So we learn here system of resistors and effective resistance. A resistor is a two-ended component having a given amount of resistance between its two ends. In several electrical devices, a number of resistors are connected together in different ways. Ohm's law is applicable to all such connected resistors. All of you know that resistance is used for to control the flow of current in the circuit. ओके, आपण रेझिस्टन्स बद्दल शिकलेलो होतो. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सिस्टीम ऑफ रेझिस्टर्स अँड इफेक्टिव्ह रेझिस्टन्स बद्दल अभ्यासायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल डिव्हाइसेसमध्ये ज्या विद्युतचे उपकरणं असतात यामध्ये अनेक प्रकारचे रेझिस्टर्स लावलेले असतात वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि या सर्व ठिकाणी ओहम्स लॉ याचा उपयोग होतो आणि ओहम्स लॉ यामध्ये उपयोगात येत असतो. तर आपल्याला दोन प्रकारच्या रेझिस्टर्स जे कनेक्शन असतात ते आपण या ठिकाणी अभ्यासू. रेझिस्टर्स इन सिरीज अँड रेझिस्टर्स इन पॅरेलल. ओके, so look at the picture here. Here is 3.8 resistors in series. Okay, so first we learn here resistors in series. You can see that the ends of the three resistors are connected here. There are three resistors are connected here, R1, R2 and R3. Okay, आपल्याला हे दिसलं असेल या ठिकाणी तीन रेझिस्टर्स आपल्याला दिसते आहे, R1, R2 आणि R3. ओके, सो दॅट दे फॉलो वन आफ्टर द अदर इन ए सिंगल लाईन. म्हणजे एकाच सरळ रेषेमध्ये आपल्याला तीन रेझिस्टर आपल्याला लावलेले दिसतात. दीज रेझिस्टर्स आर सेट टू बी कनेक्टेड इन सिरीज. यालाच आपण सिरीजमध्ये जे कनेक्शन आहे रेझिस्टरचे एका लाईनमध्ये असल्यामुळे त्याला सिरीज मध्ये आप कनेक्टेड असतात असं आपण या ठिकाणी त्यांना म्हणतो. ओके, इन सच अरेंजमेंट द सेम करंट फ्लोज थ्रू इच रेझिस्टर्स. म्हणजेच या प्रकारच्या कनेक्शनमध्ये सारखाच जो करंट असतो, इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो. द व्हॅल्यू ऑफ करंट इज आय अँड द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन सी अँड डी. आपण या ठिकाणी बघू शकतो देअर आर टू पोल या ठिकाणी दिसतात, सी आणि डी, आणि याचं जे पोटेन्शियल डिफरन्स असते त्याला आपण व्ही म्हणतोय. द थ्री रेझिस्टर्स R1, R2 and R3 are connected in series in the circuit. If V1, V2 and V3 are the potential difference of every resistor R1, R2, R3. म्हणजेच R1चं जे आपण पोटेन्शियल डिफरन्स बघू ते V1 राहणार, R2 V2 आणि R3 V3. तर आपण या पद्धतीने जर लिहिलं तर आपल्याला V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 या पद्धतीनं आपण याचं इक्वेशन मांडू शकतो. इफ आर यस फॉर सिरीज, म्हणजे रेझिस्टर इन सिरीज. यसचा अर्थ काय होतो, इथे सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. आर फॉर रेझिस्टर. रेझिस्टर इन सिरीज इज द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स बिटवीन सी अँड डी. आपण या डायग्राममध्ये बघू शकतो सी अँड डी याचं काय आहे, याचं इफेक्टिव्ह रेझिस्टन्स बिटवीन द दिस 2 पॉईंट सी अँड डी. देन अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, आपण ओहमच्या नियमाचा जर पडताळा घेतो म्हटलं तर काय होणार, इथे व्ही इज इक्वल टू आय आर यस. ओके, सो व्ही इज इक्वल टू IR1, V2 is equal to IR2 and V3 is equal to IR3. Substituting all of these in equation first, आपण जर ह्या ज्या किमती आहे ह्या व्हॅल्यू जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये जर आपण टाकल्या तर काय होणार त्या ठिकाणी, इट विल बी IRS. म्हणजेच आपण या ठिकाणी बघतो आहे की IRS, यस फॉर सिरीज, इज इक्वल टू IR1
plus IR2 plus IR3. So IRS is equal to R1, R2, R3. If n रेजिस्टर मीन नंबर ऑफ रेजिस्टर किती नंबर आपण याला कनेक्ट करू शकतो आर कनेक्टेड इन सिरीज देन द इक्वेशन विल बी आर एस इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 आणि प्लस RN नंबर ऑफ किती रेजिस्टर्स आपण त्याला कनेक्ट करू शकतो आणि त्याची व्हॅल्यू जी असते त्याची जी किंमत असते ते आपण या ठिकाणी काढू शकतो या ओहम्स लॉचं जे इक्वेशन आहे त्यामध्ये. ओके, तर हे झालं आपण जे या ठिकाणी बघितलं रेजिस्टर इन सिरीज. ओके, देन वी लर्न हिअर इफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. इफ रेजिस्टर आर कनेक्टेड इन सिरीज, जर आपण हे रेजिस्टर जर सिरीजमध्ये जर आपण कनेक्ट केले तर काय होते बघा. द फर्स्ट इज द सेम करंट फ्लो थ्रू इट रेजिस्टर. म्हणजेच सेम करंट सारखाच करंट किती रेजिस्टर त्याला आपण कनेक्टेड करू तर सारखाच करंट त्यामधून फ्लो होतो. एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. आणि दुसरं आहे द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर is equal to the sum of their individual resistances. Okay, then third is the potential difference between the two extremes of the arrangement is equal to the sum of the potential differences across individual resistor. त्यानंतर आपण चौथं बघू शकतो the effective resistance is larger than each of the individual resistances. This arrangement is used to increase द रेजिस्टन्स इन ए सर्किट. मग या पद्धतीचे जे अरेंजमेंट असते अरेंजमेंट कोणती आहे या ठिकाणी रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. ही जी अरेंजमेंट असते ही कशासाठी केल्या जाते. दिस अरेंजमेंट इज यूज टू इन्क्रीज द रेजिस्टन्स इन सर्किट. ओके, त्यानंतर आपण बघू डू यू नो आपल्याला काय माहिती आहे याबद्दलचं. व्हेन रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज दे आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर. आपल्याला माहिती आहे की रेजिस्टर सिरीजमध्ये कनेक्टेड आहे म्हणजे ते एकानंतर एक 1 2 3 आहे की नाही. R1 R2 R3 RN म्हणजे नंबर किती आपण त्याला कनेक्ट करू शकतो. इफ एनी वन ऑफ देम डज नॉट फंक्शन द सर्किट ब्रेक अँड देअर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि यापैकी एखादं रेजिस्टर जे असतात ते जर ब्रेक झालं तुटलं तर काय होतं there is no flow of electricity. There is no flow of electricity. If two bulbs are connected in series, they will both give less light than if they had been connected individually. If 3 bulbs are connected in series, their light output will decrease further. या पद्धतीनं म्हणजे यावरून आपण काय विचार करू शकतो का व्हॉट इज द रिझन बिहाइंड धिस. या मागचं कारण काय असेल हे आपण विचार करून सोडवायचं आहे. या ठिकाणी काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहे. एक्झाम्पल फॉर रेजिस्टर्स इन सिरीज म्हणजे सिरीजमध्ये जर रेजिस्टर्स आपण या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे तर काही एक्झाम्पल्स आहे. मग आपण एक उदाहरण या ठिकाणी बघूया. 3 रेजिस्टर्स हॅव्हिंग रेजिस्टन्सेस ऑफ 15 ओहम. आपल्याला माहिती आहे की जर 3 रेजिस्टर्स आपण कनेक्ट केले आहे सिरीजमध्ये जसं की 15 ओहम 3 ओहम अँड 4 ओहम आर कनेक्टेड इन सिरीज. कनेक्टेड इन सिरीज व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट. मग त्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये त्याचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय राहणार आहे तर गिव्हन आपल्याला हे माहिती आहे. याच्या किमती दिलेली आहे. R1ची किंमत आपल्याला माहिती आहे 15 ओहम राहणार आहे. R2ची किंमत 3 ओहम आणि R3 4 ओहम. तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपण अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ आपण या ठिकाणी काढू RS. ओके, S फॉर series. Okay, do you understand this? RS is equal to R1 plus R2 plus R3. So 15 plus 3 plus 4 is equal to 22 ohm. Therefore the effective resistance in the circuit is equal to 22 ohm. तर या पद्धतीनं आपण रेजिस्टर इन सिरीज जर कनेक्टेड झालं तर त्याचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय असते ते पाहिलेलं आहे. इतर जे एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहे ते पण आपण घरी सोडून बघायचं. या ठिकाणी पुन्हा एक महत्त्वाची माहिती आहे. द रेजिस्टन्स ऑफ सम कंडक्टर बिकम नियरली 0. हे बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.
the resistance of some conductor become nearly zero if their temperature is decreased up to certain value close to 0 केल्व्हिन. मग 0 केल्व्हिन यापर्यंत जर एखाद्या कंडक्टरचं, एखाद्या कंडक्टिंग वायरचं जर टेम्परेचर इतकं कमी झालं तर काय होणार? सच कंडक्टर्स आर कॉल्ड सुपर कंडक्टर. व्हॉट इज मीन बाय सुपर कंडक्टर? सुपर कंडक्टर आपण कशाला म्हणतो? द रेझिस्टन्स जो असतो त्यामधला फ्लो ऑफ करंट चा जे काही रेझिस्टन्स असतो ऑफ सब कंडक्टर्स बिकम नियरली झिरो. आपल्याला माहिती आहे की रेझिस्टन्स हे लेंथवर अवलंबून असते, त्याच्या जाडीवर अवलंबून असते आणि त्या टेम्परेचरवर अवलंबून असते. जर याचं टेम्परेचर नियरली झिरो असेल, डिक्रीज अप टू ए सर्टन व्हॅल्यू क्लोज टू 0 केल्व्हिन टेम्परेचर, तर सच कंडक्टर्स आर कॉल्ड सुपर कंडक्टर. ओके. सम कंडक्टर्स डू नॉट ओबे ओहम्स लॉ. बघा या ठिकाणी पुन्हा एक नवीन माहिती आपल्यासाठी आहे का सम कंडक्टर्स डू नॉट ओबे ओहम्स लॉ. सच कंडक्टर्स आर कॉल्ड नॉन ओहमिक कंडक्टर. म्हणजे कंडक्टरचे पण आपण दोन या ठिकाणी टाईप करू शकतो आहे, ओहमिक अँड नॉन ओहमिक. म्हणजे जे ओहम्स लॉ पाळत नाही त्यांना नॉन ओहमिक कंडक्टर आपण म्हणू शकतो. आपण या ठिकाणी सिरीजमध्ये पाहिलं होतं. आता जर कनेक्शन हेच जर आपण रेझिस्टर्स जे असतात, सपोज वी कॅन पुट दिस रेझिस्टर्स इन पॅरेलल. आपण जर हे पॅरेललमध्ये जर हे कनेक्शन केलं आहे तर व्हॉट हॅपन्स, काय घडणार आहे, तर कशा पद्धतीनं त्याचा फ्लो राहणार आहे तर आपण या ठिकाणी बघूया. लुक ॲट दिस पिक्चर. 3.9 रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरेलल. ओके. Resistors are said to be connected in parallel when their ends are connected at both sides. या ठिकाणी बघा C and D हे दोन एंड आहे, त्याचे दोन टोकं आहे त्याचे. द फिगर शोज 3 रेझिस्टर. या ठिकाणी 3 रेझिस्टर या आधीच्या चित्रामध्ये आपण सिरीजमध्ये पाहिलं होतं पॅरेललमध्ये कशा पद्धतीनं कनेक्टेड असतात. या ठिकाणी बघू शकतो आपण R1, R2 अँड R3. These are the 3 resistors connected in parallel between point C and D. Okay. या ठिकाणी आपण बघू शकतो between the point C and D these 3 resistors are connected. Okay. या ठिकाणी पहा त्यांचं रेझिस्टर्समध्ये कनेक्टेडमध्ये काय इथे व्होल्ट मीटर आहे, ॲममीटर आहे, की आहे आणि सेल आहे आणि कंडक्टिंग वायर आहे. आणि या कंडक्टिंग वायरचे जे दोन टोक आहे, दोन पॉईंट आहे सी आणि डी, यामध्ये आपल्याला काय दिसते आहे, 3 रेझिस्टर्स पॅरेललमध्ये कनेक्टेड आहे, R1, R2 अँड R3. ओके. डू यू अंडरस्टँड दिस? आणि व्ही या ठिकाणी दिसते. व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन सी अँड डी. व्ही काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स आहे बिटवीन सी अँड डी. लेट I1, I2 and I3 be the current flowing. I1, I2 and I3 are the current flowing. R1, R2 and R3 respectively. Then total current flowing through the circuit. मग यामध्ये पॅरेललमध्ये जे टोटल करंट होणार फ्लोविंग तो कसा आपण या ठिकाणी मांडू शकतो? या ठिकाणी I इज इक्वल टू I फॉर करंट फ्लोविंग इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. ओके. पहिलं हे आपण या ठिकाणी इक्वेशन बघतो आहे. लेट आर पी, पी फॉर पॅरेलल. आपण यस त्या ठिकाणी सिरीज पाहिलं होतं. रेझिस्टर फॉर पी फॉर पॅरेलल टू बी द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स बिटवीन सी अँड डी अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. मग या ठिकाणी पण आपण ओहम्स लॉ अप्लाय करू शकतो. काय पद्धतीनं आपण म्हणू की करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, बघा I इज इक्वल टू व्ही अपॉन आर पी. सिमिलरली I1 इज इक्वल टू व्ही अपॉन R1 आणि I2 इज इक्वल टू व्ही अपॉन R2, I3 इज इक्वल टू व्ही अपॉन R3. सबस्टिट्यूटिंग दिस इन इक्वेशन. आपण या पहिल्या इक्वेशनमध्ये जर ह्या व्हॅल्यूज आपण जर पुट केल्या ठेवल्या तर काय होणार? व्ही अपॉन आर पी फॉर पॅरेलल इज इक्वल टू व्ही अपॉन R1 प्लस व्ही अपॉन R2 प्लस व्ही अपॉन R3. देअरफॉर 1 अपॉन आर पी इज इक्वल टू 1 R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. या पद्धतीनं आपण लिहितो आहे. इफ n रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरेलल, नंबर ऑफ रेझिस्टर्स आपण किती त्यामध्ये कनेक्ट करतो तर काय होणार त्याची मांडणी? 1 अपॉन आर पी इज इक्वल टू 1 अपॉन R1 1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 प्लस डॅश डॅश नंबर ऑफ 1 अपॉन Rn. ओके. Even if any one of the several bulbs connected in parallel becomes non-functional because of some damage to its filament, the circuit does not break. यामध्ये काय होते आहे?
त्यामध्ये आपण पाहिलं होतं सिरीजमध्ये जर एखादा जरी बल्ब ब्रेक झाला तर ते सिरीज जे असते ते पुढील बल्ब लागणार नाही, फंक्शन होत नाही आहे. या ठिकाणी मात्र तसं होत नाही आहे. इफ पॅरेलल बिकम्स नॉन फंक्शनल बिकॉज ऑफ सम डॅमेज टू इट्स फिलामेंट, द सर्किट डज नॉट ब्रेक ॲज द करंट फ्लोज थ्रू द अदर पाथ and the rest of the bulb light up. ओके, म्हणजे हा फरक आपण बघतोय सिरीजमधला आणि पॅरेललमधला. व्हेन सेव्हरल बल्ब्स आर कनेक्टेड इन पॅरेलल दे इमिट द सेम अमाऊंट ऑफ लाईट. ओके, म्हणजे आपण पाहतो की सिरीजमध्ये आणि पॅरेललमध्ये काय होते आहे, व्हेन सेव्हरल बल्ब्स आर, अनेक बल्ब जर आपण पॅरेललमध्ये कनेक्टेड केले, दे इमिट द सेम अमाऊंट ऑफ लाईट, त्यामधून सारख्याच प्रकारचा प्रकाश त्यातून बाहेर पडणार आहे बल्बमधून. ॲज व्हेन दे आर कनेक्टेड इंडिव्हिज्युअली इन द सर्किट, व्हाईल बल्ब्स कनेक्टेड इन सिरीज इमिट लेस लाईट, म्हणजे सिरीजमध्ये असेल तर लेस लाईट, कमी प्रकाश देणार आहे. ओके, आपण या ठिकाणी पाहिलं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकतो, इफ ए नंबर ऑफ रेजिस्टर्स are connected in parallel, number of resistors are connected in parallel, the inverse of the effective resistance is equal to the sum of inverses of individual resistances. The current flowing through an individual resistor is proportional to the inverse of its resistance, and the total current flowing through the circuit is the sum of the current flowing through individual resistors. त्यानंतर थर्ड आहे, the potential differences across the end of all resistors is the same. The effective resistance of resistors connected in parallel is less than the least resistance of individual resistor. This arrangement is used to reduce the resistances in a circuit. म्हणजे पॅरेलल जे कनेक्शन असते रेजिस्टरचं, हे का वापरले जाते, तर यामुळे काय होते, दिस रेजिस्टन्स इज यूज टू रिड्यूस द रेजिस्टन्स इन ए सर्किट. सर्किटमधला जो हिंडरन्स असतो, त्यामध्ये अडथळा असतो इलेक्ट्रिक करंट फ्लोचा, तो कमी करण्यासाठी रेजिस्टरचा या ठिकाणी उपयोग केला जातो. या ठिकाणी पण सॉल्व एक्झाम्पल्स आहे, हे पण आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स सर्किटमध्ये काय होते, या ओहम्स लॉमध्ये जर आपण ह्या किमती जर आपण ठेवल्या तर आपल्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट याचं पण आपल्याला ज्या व्हॅल्यूज असतात, त्या ज्या किमती असतात, ते आपल्याला काढता येतात. मित्रांनो, आपल्याला ही माहिती समजली असेल, घरी आपण हे उदाहरण सोडून बघू शकतो. त्यानंतर या ठिकाणी शेवटचा मुद्दा आहे डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन्स. डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन्स म्हणजे आपल्या घरी जी विद्युत कनेक्शन असतात, सर्किट असते इलेक्ट्रिकचं, ते कशा पद्धतीचं असते त्याची आपण या ठिकाणी माहिती घेऊया. The electricity in our home is brought through the main conducting cable either from the electric pole or from underground cables. आपल्याकडे आपण इलेक्ट्रिक पोलवरून घेतो आहे, काही ठिकाणी अंडरग्राउंड पण त्या केबल असतात. युजली देअर आर 3 वायर्स इन द केबल. ओके, किती वायर असते त्या केबलमध्ये? 3 वायर्स. वन इज कॉल्ड लाईव्ह वायर अँड व्हिच ब्रिंग्स द करंट. त्यामध्ये एक जिवंत तार असते ज्यामधून इलेक्ट्रिक करंट वाहत असतो. वन इज कॉल्ड द लाईव्ह वायर, त्यामधून इलेक्ट्रिक करंट येतो. आणि इट हॅज ए रेड ऑर ब्राऊन इन्सुलेशन, म्हणजे यामध्ये पण कलर कोड असतो. जनरली कलर कोडचा यूज केला जातो. रेड वायर जी असते किंवा ब्राऊन वायर जी असते त्यामध्ये ही लाईव्ह वायर आहे. द अदर वायर इज कॉल्ड न्यूट्रल वायर थ्रू व्हिच द करंट रिटर्न. दुसरी वायर ही न्यूट्रल असते आणि ती निळ्या किंवा काळ्या रंगाची असते. आणि आपल्या देशामध्ये द व्होल्टेज डिफरन्स बिटवीन द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर इज अबाउट 220 वोल्ट. हे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. आपल्या घरची जी विद्युत प्रवाह असतो, आपल्या घरची जी लाईट असते ती 220 व्होल्ट इतकी असते. आपल्या घरची लाईन किती असते? 220 व्होल्टची असते. बोथ ऑफ दीज वायर्स, या ठिकाणी एक वायर रेड वायर कोणतंही असते, लाईव्ह वायर, आणि न्यूट्रल वायर ही ब्ल्यू किंवा ब्लॅक कलरची असते. बोथ दीज वायर्स आर कनेक्टेड टू द इलेक्ट्रिक मीटर थ्रू अ फ्यूज. फ्यूज पण असतो त्या ठिकाणी, मीटर असते त्या ठिकाणी. थ्रू द मेन स्विच दे आर कनेक्टेड टू ऑल द कंडक्टिंग वायर इनसाइड द होम. आणि त्या पद्धतीनं मेन स्विचपासून आपल्या घरी जितके काही वायर्स असेल, बोर्ड्स असेल, त्या ठिकाणी ते सर्किट असते आहे. ओके, दे प्रोव्हाइड, आणि ही प्रोव्हाइड द इलेक्ट्रिसिटी इन एव्हरी रूम. आपल्याकडे जितक्या खोल्या असतील त्या ठिकाणी ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला पुरवते. इन सच सेपरेट सर्किट व्हेरियस इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आर कनेक्टेड बिटवीन द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर्स. द डिफरंट अप्लायन्सेस आर कनेक्टेड इन पॅरेलल. आणि आपल्या घरी
जे वेगवेगळे उपकरणं असतात, फ्रीज असेल, ओव्हन असेल, प्रेस असेल, लाईट असेल, फॅन असेल, आणखी काही टेलिव्हिजन सेट असेल, तर हे सर्व जी उपकरणं असतात, ही जी सर्किट असते आपल्या घरचं, हे पॅरेललमध्ये असते. ओके, हे लक्षात आलं, हे लक्षात घ्यायचं आहे. आपल्या घरची जी विद्युत जोडणी आहे ती पॅरेललमध्ये आहे, समांतर जोडणी आहे. अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एव्हरी अप्लायन्सेस इज द सेम. आणि त्यामुळं प्रत्येक अप्लायन्सेस जे आहे, अप्लायन्सेस म्हणजे उपकरणं जे आहे, त्याला सारखाच विद्युत प्रवाह मिळत असतो. द थर्ड वायर, आणि तिसरा जो वायर आपण जे पाहिलं होतं की 3 वायर असते त्यामध्ये, तर थर्ड वायर इज कॉल्ड द अर्थ, त्याला आपण अर्थिंग वायर म्हणतो. अँड इज ऑफ येलो ऑर ग्रीन कलर, आणि हा हिरव्या रंगाचा किंवा ग्रीन रंग पिवळ्या रंगाचा असतो. धिस इज कनेक्टेड टू ए मेटल प्लेट बरीड डीप अंडरग्राउंड नियर द हाऊस अँड इट इज फॉर सेफ्टी. आणि हे आपल्या सुरक्षेसाठी असतो. लक्षात आलं आपल्या, तर हे आपल्या सुरक्षेसाठी केलेलं असते. त्यानंतर आणखी यामध्ये काही महत्त्वाची माहिती आपल्याला दिसते आहे. फ्यूज वायर आपण या ठिकाणी बघतो आहे. फ्यूज वायर आपल्याला पाहायला असेल, काही फ्यूज पण आपण या ठिकाणी पाहतो आहे. कॅट्रीजमध्ये दिसते आपल्याला फ्यूज. त्यानंतर सिरॅमिक फ्यूज आहे, आधी सिरॅमिक फ्यूजचा यूज केला जायचा. फ्यूज वायर आहे. तर फ्यूज वायर म्हणजे काय, व्हॉट इज फ्यूज वायर, हा सुद्धा प्रश्न आपल्या मनात आला असेल आणि आपण हा शब्द पण आपल्या घरी ऐकतो आहे की फ्यूज वायर म्हणजे काय आहे आणि तो कशाचा बनलेला असतो. आपण बघूया मित्रांनो, फ्यूज वायर म्हणजे काय. फ्यूज वायर इज यूज टू प्रोटेक्ट डोमेस्टिक अप्लायन्सेस. आणि फ्यूज वायर कशासाठी यूज केला जातो, आपल्या घरचे जे उपकरणं असतात, डोमेस्टिक अप्लायन्सेस आहे, टी व्ही असेल, फ्रीज असेल, तर हे यांचं प्रोटेक्शनसाठी, संरक्षणासाठी असते. इट इज मेडअप ऑफ ए मिक्सचर ऑफ सबस्टन्सेस अँड हॅज अ स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट. हा काही वेगवेगळ्या पदार्थाचा, वेगवेगळ्या मेटलचा तो बनलेला असतो, मिक्सचर असते ते, आणि त्याचा काही विशिष्ट मेल्टिंग पॉईंट असतं. इट इज कनेक्टेड इन सिरीज टू द इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. बघा, फ्यूज वायर मात्र सिरीजमध्ये कनेक्टेड असते अप्लायन्सेस सोबत. फॉर द सम रिझन द करंट इन द सर्किट इन्क्रीजेस एक्सेसिव्हली, द फ्यूज वायर गेट हिटेड अँड मेल्टेड. म्हणजे समजा एखाद्या वेळेस जास्त प्रवाह झाला, विद्युत प्रवाह, तर काय होत असते, फ्यूज वायर वितळतो आणि त्यामुळे आपले जे उपकरणं असतात, विद्युत उपकरणं, त्याचा बचाव होतो. ओके, द सर्किट गेट ब्रोकन अँड द फ्लो ऑफ करंट स्टॉप, दस प्रोटेक्टिंग द अप्लायन्सेस. आणि म्हणून आपल्या घरगुती उपकरणं वाचतात. धिस वायर इज फिटेड इन ए ग्रूव इन द बॉडी ऑफ पोर्सेलिन लाईक नॉन कंडक्टिंग मटेरियल. या ठिकाणी पोर्सेलिन दिसते आपल्याला, चिनी माती म्हणतोय आपण, आणि हे नॉन कंडक्टिंग मटेरियल आहे, यामधून विद्युत प्रवाह वाहत नाही, अशा ठिकाणी असतात. फॉर डोमेस्टिक यूज, फ्यूज वायर with upper limit 1 ampere, 2 ampere, 3 ampere, 4 ampere, 5 ampere and 10 amperes are used. तर अशा पद्धतीनं आपल्या घरी फ्यूज वायर असते, त्याची पण आपण माहिती घेतली. त्यानंतर विद्युत उपकरणं हाताळत असताना आपण काय काळजी घ्यावी हे सुद्धा आपण या ठिकाणी बघूया या व्हिडिओमध्ये. प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल युझिंग इलेक्ट्रिसिटी, म्हणजे कोणती काळजी आपण घ्यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. बरेचदा आपण पेपरमध्ये बातम्या वाचत असतो की अनेकांचे जीव या विद्युतला स्पर्श केल्याने, वायर उघडी असल्याने, चुकीच्या पद्धतीनं आपण हँडल केल्याने होत असतो. म्हणून आपला प्राणसुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, तर कोणती काळजी आपण घेणार. इलेक्ट्रिक स्विचेस अँड सॉकेट्स शुड बी फिटेड ॲट ए हाईट, विशिष्ट उंचीवरती असायला पाहिजे. म्हणजे जे लहान मुलं असतात ते लहान मुलांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचायला नको आहे. पुट पिन ऑर नेल इनसाईड, म्हणजे काही मुलं काय असतात, खोडकर असतात, त्यामध्ये लोखंडी पिन वगैरे टाकतात, खिळा टाकतात, तर ते धोकादायक असते, कारण लोखंडसुद्धा विद्युत सुवाहक असते आणि ते धोकादायक असते. पुल ए प्लग, प्लग वायर शुड नॉट बी पुल व्हाईल रिमूव्हिंग ए प्लग, म्हणजे वायर नाही घ्यायचा, जेव्हा आपण प्लग काढतोय त्यावेळेस वायरला हातला नाही लावायचा आहे, ही काळजी आपण घ्यायची आहे. म्हणजे ज्या बटन्स असतात त्या उंचावर असल्या पाहिजे लहान मुलांना, जेणेकरून त्या ठिकाणी वापर करता येणार नाही. दुसरं आहे, बिफोर क्लिनिंग अँड इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस इट शुड बी स्विच ऑफ. ओके, आणि प्लग रिमूव्ह फ्रॉम द सॉकेट. आणि जेव्हा आपण एखादं फ्रीज आपल्याला पुसायचं आहे, स्वच्छ करायचं आहे, फॅन आपल्याला स्वच्छ करायचं आहे, तर अशा वेळेस आपण स्विच ऑफ केली पाहिजे, बंद केली पाहिजे, आणि प्लगसुद्धा काढलेला पाहिजे. तिसरं आहे, वन्स हँड शुड बी ड्राय व्हाईल हँडलिंग इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, म्हणजे हात हा कोरडा असला पाहिजे. जेव्हा आपण बटन सुरू करतो किंवा बंद करतो त्यावेळेस हात कोरडा असला पाहिजे. ॲज फार ॲज पॉसिबल वन शुड यूज फुटवेअर विथ रबर सोल, ज्या आपल्या चपला असेल, शूज असेल, रबराचं सोल असेल,
तर त्या यूज करायला पाहिजे. किंवा ॲज रबर इज अन इन्सुलेटर इट प्रिव्हेंट द करंट फ्रॉम थ्रोविंग अवर बॉडी. ओके, तर रबर जो असतो हा इन्सुलेटर म्हणून यूज होतो. नॉन कंडक्टिंग इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रिक करंट त्यामधून वाहत नाही आणि त्यामुळे त्याचा पण यूज आपल्याला करता येईल. चौथा आहे, इफ ए पर्सन गेट इलेक्ट्रिक शॉक यू शुड नॉट टच दॅट पर्सन. समजा एखाद्या व्यक्तीला इलेक्ट्रिक शॉक लागला असेल तर आपण त्या व्यक्तीला टच करू नये. मग काय करायचं, तर स्विच ऑफ करायचं. मेन स्विच जी असते ती आपण ऑफ करायला पाहिजे. ओके, आणि देन यू शुड रिमूव्ह द प्लग फ्रॉम द सॉकेट. ओके, इफ नॉट यू शुड यूज वुडन पोल टू पुश द पर्सन. किंवा आपण इलेक्ट्रिक वायर त्याच्या शरीरावर पडला असेल किंवा त्या व्यक्तीला बाजूला करण्यासाठी आपण लाकूड जे असते वाळलेलं त्याचा आपण उपयोग करू शकतो. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो आपण जर काळजी घेतली तर विद्युतच्या धक्क्यापासून होणारा जे काही नुकसान असते त्यापासून आपण वाचू शकतो. तर यामध्ये काही एक्झरसाइज आहे तो पण आपण करावा. ओके, आपण या ठिकाणी व्हिडिओ नंबर 3 मध्ये ही सर्व माहितीचा अभ्यास आपण केलेला आहे. ओके.